श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम. येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्ते. ज्ञान प्रताप विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुता महित बुद्धि रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. काल आपण ज्याची कोटी कोटी रूपे आहेत आणि कोटी कोटी रूपानं जो जली स्थळी काष्टी पाशानी अणु रेणू प्रत्येक प्राणीमात्राच्या हृदयामध्ये विभूतीच्या रूपानं वसलेला आहे अशा भगवंताचा परिचय घेतला. ज्ञानोबा माऊलीनं या विभूती योगाच्या निमित्तानं तो नेमका कुठे कुठे आहे याचं वर्णन करण्याचं काम केलं. भगवान श्रीकृष्णाने स्वतः या विश्वातली जी आपली प्रतीक आहेत त्या प्रतीकांचं विश्लेषण करण्याचं काम केलं. अर्जुनाला एक गोष्ट पटली की भगवंताचं केवळ परिच्छिन्न रूप आजपर्यंत आपण मानत होतो त्याच्या पलीकडचा तो आहे. तो या सर्व प्रतिमा सृष्टीमध्ये तो भरलेला आहे. ही सारी जी प्रतीक आहेत या प्रतीकामध्ये तो ओतप्रोत भरलेला आहे. त्याला शोधण्याची एक दृष्टी असावी लागते. जोपर्यंत ही दृष्टी निर्माण होत नाही तोपर्यंत आपण फक्त त्याला धर्म, कर्म, कर्मकांड, धर्मग्रंथ आणि धार्मिक संघर्ष याच्यामध्ये बंदिस्त करण्याचं काम करतो. जर तो समजला तर या सगळ्यांच्या पलीकडं त्याचं जे रूप आहे ते रूप आपल्याला विश्वरूप दर्शनानं दिसायला लागतं. विभूती योग आणि विश्वरूप दर्शन योग हे जे ज्ञानेश्वरी 10व्या 11व्या अध्यायात एकमेकाला जोडून आलेले योग आहेत. अर्जुनाच्या जिज्ञासेचं समाधान करण्यासाठी भगवंताने प्रकट केलेली आपली ही रूपं आहेत. आणि माऊलीनं या विश्वरूप दर्शनाच्या प्रारंभीच म्हटलेलं आहे. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी. या एकादशी म्हणजे 11व्या अध्यायाच्या निमित्तानं विभूती आणि विश्वरूप दर्शन यांची जी दोन्ही रसी कथा आहे हिचं पार्था विश्वरूप दर्शनेशी, पार्थाला आता विश्वरूप दर्शनाची जी आस आहे, विश्वरूप दर्शनाची जी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा लागलेली आहे. हळूहळू अधिकाराच्या एका विशिष्ट पातळीवर पोहोचल्यानंतर पार्थामध्ये, अर्जुनामध्ये
ही अनन्यता निर्माण झाली. आणि या अनन्यतेपोटी तो आता देवा तुझं मी मोर मुकुट पितांबरधारी रूप जे आहे याच्या पलीकडचं शंख चक्र गदाधारी हे एक रूप पाहिलं. या शंख चक्र गदाधारीच्या रूपानं मी तुझं जे श्याम सुंदर रूपाचं सगुण स्वरूपातलं दर्शन आहे हे दर्शन माझा रथ तू दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्याच्या अगोदर बघितलं. त्यानंतर एक सखा म्हणून एक सारथी म्हणून तुझं जे रूप आहे या रूपाला पाहण्याचं काम केलं. आणि हे घनश्याम सुंदरा, हे चित्त चकोरा, मनाला आनंद देणाऱ्या सावळ्या भगवंता, तू याच्या पलीकडचा आहेस का? तुझे हे जे तुझा हा पितांबर, तुझा हा मोर मुकुट, तुझे हे गळा वैजयंती माळा, याच्या पलीकडं गोकुळातलं तुझं जे बालकृष्ण रूप होतं ते, मथुरेतलं तुझं जे युद्धकर्त्याचं रूप होतं ते, सुदाम्याजवळचं औदार्याचं रूप आणि या युद्धभूमीतलं मार्गदर्शकाचं रूप. भगवंता, ही तुझी सामान्य रूप झाली, याच्या पलीकडे तू आहेस का? विभूती योगामध्ये तू म्हणालास की मी इथे इथं आहे. मग तुझं जे विराट रूप आहे ते विराट रूप नेमकं कसं आहे? तुझ्या या विराट रूपाला जाणून घेण्याची आता माझी इच्छा आहे. यालाच माऊलीनं विश्वरूप दर्शन योग असं म्हटलेलं आहे. तुझं हे जे विश्वाचं दर्शन घडवणार रूप आहे ना, हे रूप मला पाहायचं आहे. अध्यात्मामध्ये एक सिद्धांत आहे श्रोत्यांनो, साक्षात्कार पचवण्यासाठी मनाची मशागत झाल्याशिवाय, बुद्धीला निष्कलंकता आल्याशिवाय, मस्तकामध्ये ज्या अष्टांग योगाच्या साऱ्या साधना आहेत या साधना पूर्णत्वाला गेल्याशिवाय शरीर, वाणी, इंद्रिय आणि मन हे सायुज्य म्हणजे मोक्ष, हे सायुज्याच्या अधिकारापर्यंत आल्याशिवाय भगवंताचं विराट रूपाचा साक्षात्कार पचत नाही. या विराट रूपाचा साक्षात्कार पचविण्यासाठी अगोदर ही पूर्ण तयारी व्हावी लागते. म्हणून भगवंत अर्जुन जेव्हा ही जिज्ञासा प्रकट करतो, भगवंत म्हणतात, अर्जुना, नीती विशारद म्हणून तू मला बघितलंस. मी युद्धाची नीती सांगितली, मी जीवनाची नीती सांगितली, मी तुला माझी जी पारिवारिक नीती आहे ही नीती सांगण्याचं काम केलं. नीती विशारदाबरोबर योद्धा म्हणून तू मला बघितलंस आणि याबरोबरच मला तू बालकृष्ण म्हणून बघितलंस. एवढं पुरेसं आहे की रे? याच्या पलीकडचं माझं जे रूप आहे ना, हे रूप या रूपात समाविष्ट झालेलं आहे. मग या विश्वरूपाची अपेक्षा अर्जुना तू काय म्हणून करतोस? अर्जुन म्हणतो, देवा, ही सामान्य रूप आहेत. सामान्य भक्त सामान्य दृष्टीनं या रूपांना पाहण्याचं काम करतो. परंतु तुझं जे रूप, रंग, वर्ण विरहित निराकार रूप आहे त्याच्याही पलीकडं तुझं जे विराट रूप आहे, या विराट रूपामध्ये नेमकी अवस्था भक्ताची काय होते, जगाची काय होते, हे मला बघायचं आहे. भगवंत म्हणाले, अर्जुना, त्यासाठी पहिल्यांदा तू तुझी जी प्रारंभिक तयारी आहे ती तयारी कर. ती तयारी ही की डोळ्यानं ते माझं रूप सामाविण्यासाठी त्यांना तयार कर. तुझी पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत यांना तयार करण्याचं काम कर. मी आता आपल्याला म्हणालो ना, साक्षात्कार पचविण्याची काही महत्वाची तत्व आहेत. पहिलं तत्व हे की या विराट रूपाला पचविण्यासाठी आपली जी पूर्व मशागत आहे, पूर्व तालीम आहे, ही झाली पाहिजे. ती जर झाली नाही तर असं मानलं जातं, साक्षात्कार न पचलेला माणूस वेडा होतो.
एक तर तो वेडा होतो, अन्यथा साक्षात्काराचं रूप हे अतिविराट असलं तर काही दिवसात, काही क्षणात त्याचा मृत्यू होतो. आणि साक्षात्कार ज्याला पचतो तोच ज्ञानी होतो. एवढा साक्षात्कार अवघड आहे. श्रोत्यांनो, साक्षात्कार हा शब्द आता अलीकडं तर आपण दररोज ऐकतो, पण या शब्दाचं आणि भगवंताचं ज्ञानेश्वरीत, श्रीमद भगवद्गीतेत जे विराट रूप वर्णन केलं ना, त्याचा अर्थार्थी संबंध नाही. अलीकडं माणसं 1.5 मिनिटाच्या स्वप्नाला साक्षात्कार मानतात. अलीकडं माणसं एखाद्याचा जो आभासी अस्तित्वाची जाणीव आहे, या आभासी अस्तित्वाच्या जाणीवेला साक्षात्कार मानतात. साक्षात्कार शब्दाचा अर्थच असा आहे, जो साक्षात प्रकट होतो. आणि साक्षात प्रकट होऊन आपल्या अंतरंगाची अनुभूती देण्याचं काम जो आहे ना, तो प्रत्यक्ष दर्शनाने करतो, तो साक्षात्कार. तो पचविण्यासाठी या डोळ्याची तयारी व्हावी लागते. या दृष्टीमध्ये या अध्यायात आणि अन्य ठिकाणी माऊलीनं चर्मचक्षु, ज्ञानचक्षु, दिव्यचक्षु अशी काही वर्णनं केलेली आहे. म्हणजे डोळे तेच आहेत. पहिल्यांदा चर्म म्हणजे आता हे आपले हाडामासाचे कातडीचे आहेत, हे सामान्यपणे बघणे, चालणे, बोलणे या क्रियामध्ये जे काही असेल ती सामान्य क्रिया चर्मचक्षु करतात. म्हणजे हे कातड्याचे किंवा मासांचे जे आपल्या डोळ्यांचे भिंग बाहुले असतील, हे काम त्या चर्मचक्षुच्या द्वारा होतं. ही सामान्य प्रक्रिया आहे. मनुष्य देह मिळाला, प्राणी सृष्टीमध्ये प्रत्येकाला ते मिळालेले आहेत. आणि त्यामुळं नैसर्गिक क्रियाच्या द्वारा जे करायला हवं ते करण्याचं काम करतात. दुसरे आहेत ज्ञानचक्षु. हेच डोळे जेव्हा ज्ञानाची आराधना करायला लागतात, तेव्हा माणसाची वाणी नुसती ज्ञानी होते असं नाही. माणसाचं मस्तिष्क, मेंदू किंवा डोकं नुसतं ज्ञानी होतं असं नाही. डोळे सुद्धा होतात, कारण डोळे हेच ज्ञानाचं साधन आहे. प्रचंड ग्रंथ अध्ययनानं, प्रचंड तपश्चर्येनं, प्रचंड चिंतनानं डोळे हे ज्ञानचक्षु या अवस्थेपर्यंत जातात. विरळ्या भाग्यवंतांना ही साधना करणं शक्य होतं. पुढे एका अध्यायात माऊलीनं म्हटलेलं आहे की अभ्यासेप्पे समर्थोसी मत्कर्म परमो भवहा. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी डोळे ज्ञानी व्हावे लागतील. आणि डोळे ज्ञानी होण्यासाठी डोळ्यांच्या द्वारा भगवंताची आणि जगातल्या सर्व धर्मशास्त्रांची जी काही वास्तविक रूप वर्णन केलेली आहेत त्याचं वाचन, त्याचं नंतर मनात होणारं चिंतन, त्याचं नंतर होणारं मनन, हे सगळं या डोळ्याद्वारे व्हावं. मग डोळ्याला म्हणतात ज्ञानचक्षु. ज्ञानचक्षु आकाशाप्रमाणे निर्विकार असतात. ज्ञानचक्षु महासागरातली अथांगता या ज्ञानचक्षुमध्ये येते. ज्ञानचक्षु हे आपल्या व्यापकपणानं सर्वांना आपल्यात सामावून घेण्याचं काम करतात. ज्ञानोबा, एकोबा, तुकोबा, चोखोबा, अगदी अलीकडं स्वामी विवेकानंद, त्याही अगोदर रामकृष्ण परमहंस यांच्या नेत्रांच्याकडे, यांच्या डोळ्यांच्याकडे आपण पहा. ते धीर गंभीर महासागराचा, उत्तुंग हिमालयाचा आणि निर्विकार आकाशाचा साक्षात्कार आपल्याला देण्याचं काम करतात. आपल्या डोळ्याकडे पहा. आपल्या डोळ्यात नेमकं काय आहे? ते विकारानं ग्रासलेले आहेत, ते त्रासलेले आहेत. कधी कधी प्रचंड क्रोधानं एखादा माणूस दुसऱ्यावर चालून जावा तसे ते लालबुंद झालेले आहेत. आपल्याकडं पाहिल्यानंतर जसं स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेपासून ज्ञानदेवांच्या प्रतिमेपर्यंत त्यांच्या केवळ नेत्राकडे पाहिल्यानंतर जगातली सर्व शांती, जगातली सर्व भक्ती, जगातलं ज्ञान आणि अद्भुत रम्यता यांच्या डोळ्याच्या 2 बाहुल्यांच्या मध्ये आहे असं जाणवायला लागतं.
आपल्याकडं पाहिल्यानंतर ते जाणवत नाही, कारण आपले डोळे साधनाच करत नाहीत. आपले डोळे आपल्याकडं असणारे जे 24 तास आहेत त्या 24 तासामध्ये किमान 14 तास पाहू नये ते पाहण्याचं काम करतात, किमान 6 तास वाचू नये ते वाचण्याचं काम करतात, किमान राहिलेले 2-3 तास जे असतील ते नको त्या दिशाला वक्रीभूत होण्याचं काम करतात. आणि त्यामुळं ज्ञानचक्षु या अवस्थेपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. श्रोत्यांनो, मराठवाड्यातले गुलाबराव महाराज आणि आळंदीचे गणपतराव आंधळे बाबा दोघेही डोळ्यांना अंध होते, परंतु गुलाबराव बाबांना विचारसागरापासून ज्ञानेश्वरीपर्यंतची कुठलीही ओवी विचारली तर गुलाबराव बाबा ती पटकन सांगून रिकामे व्हायचे. गणपतबुवा आंधळे आळंदीच्या सुवर्ण पिंपळाखाली त्या इंद्रायणीच्या काठावर माऊलीच्या मंदिराजवळ जे लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करायला जायचे, त्यांची ओवी वाचताना चुकली तर ते सांगायचं काम करायचे, याला म्हणायचं प्रज्ञाचक्षु. बुद्धिवंत डोळे, जे बुद्धिवंत डोळे ज्ञानाची ही साधना अंध असताना भक्तियोगात जशी सूरदासाला जमली तशी कलियुगामध्ये ही जी 2 उदाहरणं मी आपल्याला सांगितली यांना शक्य झाली. सूरदासाच्या बाबतीत तर असं म्हटलं जातं, हे सूरदासा, डोळस जगाला जो कृष्ण दिसला नाही तो कृष्ण तुझ्या आंधळ्या डोळ्याला दिसला आणि तुझ्या आंधळ्या डोळ्यानं डोळस जगाला खरा श्रीकृष्ण जो आहे तो दाखविण्याचं काम केलं. एवढी मोठी प्रज्ञाचक्षुता जी आहे ती तुला प्राप्त झाली होती. आणि शेवटचा यातला महत्वाचा प्रकार मानला जातो तो म्हणजे दिव्य दृष्टी, दिव्य चक्षु. ज्या वेळा दिव्य दृष्टी प्राप्त होते त्यावेळा भगवंताची जी विराट रूपकात्मकता आहे, ज्याला ज्ञानेश्वरीत विश्वरूप दर्शनात्मकता असं म्हटलेलं आहे, ही जी विश्वरूप दर्शनात्मकता आहे ना, ही पचविता येते. ही नाही पचवता आली तर तो ज्या स्वरूपात कळावा त्या स्वरूपामध्ये आपल्याला कळत नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना आहे ठीक आहे ना, मी तुला नीती विशारद वाटतोय, मी तुला देहुडा चरणी वाजवितो वेणू असा सर्वांग सुंदर वाटतोय, मी तुला आत्ता जो कृष्णम वंदे जगद्गुरुम या गुरुच्या भावनेमध्ये मी तुला दिसतो, एवढ्यापर्यंत ठीक आहे अर्जुना, पुढे कशाला प्रयत्न करतोस? मला पहिल्यांदा या रूपात समजावून घेण्याचं काम कर ना. अर्जुन म्हणतो, देवा तुला केवळ याच रूपात समजावून घेणं म्हणजे मला अध्यात्माच्या आईल तीरावरच तू ठेवणार आहेस का? मी तुला माझा बंधू, तुला माझी माता, तुला माझा पिता, सखा सगळं मानलेलं आहे, तर तू मला आता तुझं हे जे विश्वरूप दर्शन आहे या विश्वरूप दर्शनाचा योग जो असेल किंवा विश्वरूप दर्शन जे आहे ते प्रत्यक्षपणे घडविलं पाहिजे. शेवटी अर्जुनाच्या आत्यंतिक आग्रहानं भगवंतानं आपलं हे जे विश्वरूप आहे हे विश्वरूप यावरी एकादशी म्हणजे 11व्या अध्यायाच्या निमित्तानं अर्जुनाला दाखवण्याचं काम केलं. महाभारतात ज्ञानेश्वरीच्या प्रारंभी रथामध्ये बसलेला, इतर ठिकाणी सर्वसाधारणपणे एक 5.5-6 फुटाचा श्रीकृष्ण, त्याची जी द्वापार युगातली मूर्ती आजपर्यंत आपण आणली तेवढी आपण पाहतो. एक पाय दुसऱ्या पायावर ठेवलेला, पिवळा पितांबर धारण केलेला, कधी कधी करंगळीवर गोवर्धन उचललेला, तर कधी कधी स्वर बासुरी वाजविणारा, एवढाच आपण बघतो. जेव्हा त्यानं आपलं विराट रूप प्रकट करण्याचं काम केलं तेव्हा अर्जुनाच्या लक्षात यायला लागलं, आकाश पृथ्वीवर येत आहे. पृथ्वी आणि आकाश ही दोन्ही आता एकरूप व्हायला लागलेली आहे. पृथ्वी आणि आकाशाच्या द्वारा इथं असणारी जलचर, इथं असणारी जी सगळी प्राणीसृष्टी आहे ही प्राणीसृष्टी सैरभैर झालेली आहे. प्रचंड किंवा अजस्त्र वेगानं
तोय म्हणजे जलाचा जो प्रवाह आहे, तो प्रवाह आता खुद्द अर्जुनाच्या अंगावर येत आहे. एकाच वेळी 100 सूर्यानं या पृथ्वीला तृप्त करावं अशी जी आभासात्मक अवस्था आहे, ही अवस्था निर्माण होत आहे. हे सगळं अर्जुनानं पाहिलं आणि पाहता पाहता गच्च डोळे मिटून घेतले आणि सांगितलं, बंद कर हे देवा. अरे देवा, ही सृष्टी गेली रे गेली म्हणे ते मोकळवादी झाली. या सगळ्या सृष्टीला तू मोकळवादी केलंस. अरे तुझं विराट रूप, तुझं विश्वरूप दर्शन एवढं भयानक आहे. या भयानकतेद्वारा एकीकडे जाणारे सूर, दुसरीकडे जाणारे असुर, एकीकडे जाणारे जलचर, दुसरीकडे जे पृथ्वीची जी तप्त अवस्था आहे ती, याच्यामध्ये देवा सर्वांग सुंदर, नयन मनोहर, मनाला भक्तियुक्त आनंद देणार काही नाही का? देव म्हणाले, अर्जुना, माझं हे वास्तविक रूप आहे. या वास्तविक रूपानं ही जी विराटता आहे आणि ही जी संवारात्मकता आहे, ही मी निर्माण करण्याचं काम करतो. आणि माझं जे भक्ताच्या दृष्टीला पेलेल तेवढं रूप जे आहे, ते रूप मी तुला आतापर्यंत दाखवलं. मग अर्जुन पुन्हा श्रीकृष्णाला नमस्कार करून हे सांगण्याचं काम करतो, नको, मला या विराट स्वरूपामध्ये तुझ्या भव्यतेची, तुझ्या दिव्यतेची जाणीव झाली, एवढं पुरेसं झालं. पण आता मला हे सहन होत नाही. देव म्हणाले, अर्जुना, खरं आहे, तू अजून चर्मचक्षूमध्ये आहेस. जरी माझ्या सानिध्यात राहिलास तरी ज्ञानचक्षूपर्यंत, मला ज्ञानानं जाणून घेण्यापर्यंत तू अजून पोहोचलेला नाहीस. आणि माझं हे जे व्यापक रूप आहे ना, या रूपाला पचविण्यासाठी जी दिव्य दृष्टी पाहिजे, ही दिव्य दृष्टी तुला अजून प्राप्त झालेली नाही. घे अर्जुना, तुला मी ही दिव्य दृष्टी प्रदान करतो आणि मग माझ्या या रूपाला पाहण्याचं काम कर. ही दिव्य दृष्टी जेव्हा भगवंतानं अर्जुनाला प्रदान केली, तेव्हा आनंदानं अर्जुन भगवंताचं हे जे विराट रूप आहे, हे विराट रूप पाहू लागला. आणि मग त्याच्या लक्षात आलं, भगवंताची शक्ती ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. भगवंताची शक्ती ही अणुरेणूपासून ते आजपर्यंत जी विराट रूप प्रगट झाली, त्या विराट रूपापर्यंत पसरलेली आहे. आपण जरी दिव्य दृष्टी प्राप्त झाली तर त्या अवस्थेला जाणून घेण्यासाठी भगवंताचं व्यापकत्व हे ओळखलं पाहिजे. भगवंतच म्हणाले, अर्जुना, एकदा मला माझ्या तुझ्यासारख्या उद्धवासारख्या सत्शिष्याने विचारलं की माझं व्यापक रूप केवढं आहे. तर मी त्यांना सांगितलं, मी अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे आणि मी आभाळापेक्षा मोठा आहे. मला अणुरेणूपेक्षा सूक्ष्म रूपात जाणून घ्यायचं की आभाळा एवढ्या व्यापक रूपात जाणून घ्यायचं, हे तुम्ही ठरवा. त्याचं समाधान नाही झालं. तो पृथ्वी तलावर येऊन एका पंडिताला विचारता झाला, पंडितजी, भगवंताचं अणुरणीया थोकडा असं अणुरेणूमध्ये सामावलेलं जे रूप आहे, ते रूप श्रेष्ठ का घरात देवाऱ्यामध्ये पूजेला असणार, देवळामध्ये भजन कीर्तनाच्या रूपानं प्रकट होणार हे रूप श्रेष्ठ? भगवंत कधी कधी करशील तरी नोहे काही, राईचा डोंगर पर्वत राई, तो पर्वताची मोहरी करतो आणि मोहरीचा पर्वत करतो. हे तुम्हाला माहित आहे का? पंडित म्हणाले, जरा मी ग्रंथ वाचतो आणि ग्रंथ वाचून मग तुला सांगतो. तो म्हटला, नाही, काल भगवंतानं एका छोट्या छिद्रातून अजस्त्र एका हत्तीला पकडलं आणि सुईसारख्या एका
छोटी वस्तू पृथ्वी तलावरून त्याला पलीकडे सोडलं, अलीकडे घेतलं, असा त्याचा छंद चालू होता. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं, ही सुई केवढी, हा भगवंत केवढा. पंडित म्हणाला, नाही, मी जरा विचार करतो, ग्रंथ वाचतो आणि मग सांगतो. हाच प्रश्न एका सामान्य भक्ताला जेव्हा त्यांनी सांगितला तेव्हा ते म्हणाले, खरं आहे तुमचं, करशील तरी नो हे काही. त्याच्या मनात जर आलं तर तो डोंगराची एक राई म्हणजे कण करतो, आणि त्याच्या मनात जर आलं तर तो कणाचा डोंगर करतो. या डोंगरामध्ये आणि या कणामध्ये जो सामावलेला असतो तो एकच असतो. सूक्ष्मातिसूक्ष्म दृष्टीनं त्याला जाणून घेण्यासाठी त्या कणापर्यंत पोहोचावं लागतं, किंवा त्याचं जे पर्वतकाय रूप आहे त्या पर्वतकाय रूपापर्यंत पोहोचावं लागतं. अर्जुन म्हणाला, देवा, ही सगळी रूपं तुझी मला लक्षात आली, परंतु जसा तू माणसामध्ये, राजांच्या मध्ये, देवतांच्या मध्ये, निसर्गांच्या मध्ये आहे, तसा ज्ञानाची, भक्तीची, योगाची जी काही प्रक्रिया चाललेली आहे, या प्रक्रियेमध्ये तू कुठं आहेस? तर या प्रक्रियेमध्ये त्यानं सांगितलं, यज्ञ नाम जप यज्ञेषु. जसा ज्ञान यज्ञ आहे, या ज्ञान यज्ञामध्ये मी आहे. म्हणून ज्ञानाला भगवंताचं विराट रूप मानल्या जात. हे जे विराट रूप आहे हे अमर्याद आहे. जसा त्याचं विराट रूप अमर्याद आहे ना, तसं या ज्ञानाचं विराट रूप अमर्याद आहे. त्याला कुठल्याही सीमा नाहीत. या सर्व सीमेच्या पलीकडं हा ज्ञान यज्ञ आहे. आणि त्यानंतर येतो तो जप यज्ञ, जो ज्ञान यज्ञापेक्षा तुमच्या माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला पेलवणारा असतो. आणि तो म्हणजे नाम जपू यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नाम परब्रह्म वेदार्थ, असा तो यज्ञ आहे. म्हणजे यज्ञामध्ये या पद्धतीनं मी सामावलेला आहे. आणि शेवटी अर्जुना लक्षात घे, मनुष्यानाम सहस्रेषु, मला जाणून घेण्यासाठी हे जे माझं विराट रूप आहे, या विराट रूपाला हजारो माणसातून एखादा जाणून घेण्याचं काम करतो. अर्जुन म्हणतो, देवा, तू दिव्य दृष्टी दिलीस, तुझा विराट रूप बघितलं, विराट रूपानं जो आत्मानंद द्यायला हवा होता तो आत्मानंद घेतला. देवा, आता पुन्हा पहिल्यासारखा हो. पहिला जसा नीती विशारद होतास आणि आपल्या स्मित हास्यानं माझ्या रथाकडे पाठीमागे वळून जीवनातल्या काही नीती, युद्धातल्या काही नीती आणि जगण्याच्या काही पद्धती युद्धाच्या प्रचंड गडबडीत मला सांगत होतात, तसाच हो. थोड्या वेळापुरतं तुझं हे विराट रूप होतं, हे विराट रूप तू दिलेल्या दृष्टीमुळं मला सहन झालं. परंतु अखंडित जर तुझ्या बरोबर राहायचं झालं तर तुझं जे श्याम सुंदरा चित्त चकोरा भुलवी तुझा अनुराग, तुझा अनुराग, तुझं श्याम सुंदर रूप जे आहे, या श्याम सुंदर रूपाला प्रकट कर आणि मग मला सांग, हे जे सगुण सावळ श्याम सुंदर रूप आहे हे प्रकट करणारे भक्त नेमके कसे असतात आणि त्यांच्या भक्तीचे प्रकार नेमके काय असतात? भगवंत म्हणाले, ठीक आहे अर्जुना. भगवंत पुन्हा एकदा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर नीती विशारद, दुसऱ्या बाजूला श्याम सुंदर, तिसऱ्या बाजूला उपदेशक सद्गुरू म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाले. आणि भगवंताने जीवनामध्ये आता या श्याम सुंदर सगुण रूपाला आळविणारे जे भक्त असतात ते भक्त आणि त्यांच्याकडून केली जाणारी जी भक्ती आहे त्या भक्तीचे लक्षण भक्तियोग नावाच्या 12व्या अध्यायातून प्रकट करण्याचं काम केलं. श्रोत्यांनो, मी तुम्हाला म्हणालो होतो की आपल्या बिझी शेड्यूल मधनं जर आपल्याला पूर्ण ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या वाचायला नाही मिळणार नाहीत, तर एक काम करू, जसा ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय हा पाठीमागच्या 8 आणि नंतरच्या 8 अध्यायाचा समन्वय साधणारा अध्याय आहे, तसं तुम्हाला
हटातटाने जटा रंगवून मठामठांची उठाठेव करणाऱ्या साधू संन्याशांची भक्ती नाही करता आली, दररोज देवळात जाऊन भक्तीच्या नावाने उदो उदो नाही करता आला, तर ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय जो भक्तियोगाला समर्पित केलेला आहे त्यातल्या किमान 10-20व्या जर वाचण्याचं हे अध्ययन, त्याचा अनुभव नंतर नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, तो भाग नंतरचा, तोपर्यंत वाचण्याचा भाग आपण विचारात घेतला तर जगणं शुद्ध होईल, जग शुद्ध होईल, बोलणं शुद्ध होईल आणि भक्तीच्या प्रकारामध्ये निदान चांगला माणूस म्हणून जगता येईल, चांगला माणूस म्हणून मरता येईल, एवढं निदान या 12व्या अध्यायातून आपल्याला मिळालं तर भगवंताने खूप काही दिलं असं होईल. तोपर्यंत भगवंताच्या या भक्तियुक्त रूपाला, सगुण सावळ्या रूपाला आपण एकदा कृष्णम वंदे जगद्गुरु या भावनेतनं नमस्कार करू आणि सत्यम ज्ञान मनंतम नित्य मनाकाशम गगनाकाशम अशा सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेत तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारून या ते असतं कसं याचा परिचय आपण उद्या भक्तियोगाच्या 12व्या अध्यायाच्या निमित्ताने करून घेऊया. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.